आज आपण शेवग्याच्या पानांची भाजी करणार आहोत। शेवग्याच्या शेंगात आपण नेहमीच खातो, पण ह्या पानांची भाजीसुद्धा चांगली होते। याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते। गॅसवर मी पॅन ठेवला आहे, त्याच्यात तेल घालते बघा। दोन मी कांदे कापून घेतलेत, बारीक बारीक चिरून घेतलेत आणि मिरच्या घेतल्यात। आपल्याला जितपत तिखट लागतं तितपत त्या अशा मिरच्या घ्यायच्या, जेवढं आपल्याला तिखट लागतं तेवढं, आणि ते त्या पॅनमध्ये टाकलं जातं। तेलावर चांगलं परतून घ्यायचं आणि मिरची चांगली परतून झाली। आता याच्यावर ही भाजी मी धुतली बघा, नुसती पानच घ्यायची, ही चांगली धुतली स्वच्छ आणि ही याच्यावर टाकते आणि मिक्स करून घेते। कांदा मिरचीमध्ये चांगली परतून घेतली भाजी। आता याच्यामध्ये मुगाची डाळ 1 तासापूर्वी भिजत घातली होती, ती याच्यात घालते आणि मिक्स करून चवीपुरतं मीठ घालते आणि मिक्स करून घेऊन झाकण ठेवते। हे बघा, मी झाकण काढते आता। भाजी आपली छान शिजली, डाळ पण शिजली बघा। आता मी खाली काढून घेते। अशी मी शेवग्याच्या पानांची भाजी तयार करून घेतली बघा। रेसिपी आणि गॅसची आच एकदम धीमी ठेवली होती। 15 मिनटं लागले मला ही भाजी शिजवायला। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।